जर आपण विचार केला तर एक लेक्चर तुमचं यूट्यूबवर आहे ऑलरेडी, फर्स्ट लेक्चर जो मराठी व्याकरणाचं भाषापासून स्टार्ट होते, ठीक आहे. तर सेकंड लेक्चर कालचं आपण जे आहे ते यूट्यूबवर दिलं आहे, पण त्याची माहिती तुम्हाला फास्टमध्ये इथं मी सांगून देत आहे. ऐकून घ्या आणि लगेच आपण समोरचा जो आहे भाग, ठीक आहे, त्याला आपण स्टार्ट करू. आता इथं शब्द आहे बघा आपला मराठी भाषा. काय शब्द आहे बघा मराठी भाषा, ठीक आहे. तर बघा आता जे काही तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे फक्त 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करतो, फक्त ऐकून घ्या, ठीक आहे. आता बघा काल जे आपण बघितलं होतं बघा मराठी भाषा, याच्याबद्दल भाषाबद्दल परिपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे, ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये. तर आज जे आहे ते फक्त भाषाबद्दल सांगणार मी, जे काल झालेलं आहे ते, ठीक आहे. काय ऐकून घ्या, त्यानंतर आपण समोरचं जे आहे ते बघू, ठीक आहे. आता बघा कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषा ही कोणत्या गटातील भाषा आहे. काय बघा मराठी भाषा कोणत्या गटातील भाषा आहे, तर कोणत्या गटातील भाषा सांगते कालच्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. कोणत्या गटातील लिहिलं होतं आपण, इंडो युरोपियन या गटातील. त्यानंतर आपल्याला विचारलं मराठी भाषा कोणती भाषा म्हणून ओळखली जाते, तर मराठी भाषा कोणती भाषा म्हणून ओळखली जाते, संस्कृत भाषा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर आपण घेतलं होतं बघा कालच्या लेक्चरमध्ये मराठी भाषेची निर्मिती काय बघा कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे. मग जर आपल्याला विचारलं मराठी भाषेची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे, तर कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे सांगा बरं. मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषांपासून झालेली आहे, संस्कृत म्हणा किंवा कोणत्या भाषांपासून, 2 भाषांपासून झालेली आहे. कोणत्या 2 भाषांपासून झालेली आहे, तर पहिला शब्द काय सांगता येईल, संस्कृत, आणि दुसरं कोणतं आहे बघा प्राकृत. या 2 भाषांपासून मराठी भाषेची काय झालेली आहे बघा निर्मिती झालेली आहे. त्यानंतर बघितलं होतं बघा आपण मराठी व्याकरणामध्ये जे संस्कृत शब्द आपल्याला मिळालेला आहे, हा संस्कृत शब्द नेमकं कुठून मिळालेला आहे. आता मराठी भाषेची निर्मिती म्हटलं तर संस्कृत व प्राकृत अशा 2 भाषांपासून झाली. मग हे संस्कृत आपण नेमकं महाराष्ट्रामध्ये कसे आलेली आहे ही भाषा, तर बघा आपल्याला याच्याबद्दल कालच्या लेक्चरमध्ये सांगण्यात आलं होतं. संस्कृत ही भाषा मूळ महाराष्ट्रीयन रहिवासीची भाषा नाही, ठीक आहे. संस्कृत ही एक भाषाचं नाव आहे आणि ही भाषा कोणाची आहे, तर ही भाषा आहे बघा आर्य लोकांची. कोणत्या लोकांची भाषा आहे बघा, आर्य लोकांची. जेव्हा आर्य लोक महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करण्यासाठी आले होते किंवा राहण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याकडून घेतलेली भाषा म्हणजे कोणती भाषा होती बघा, संस्कृत भाषा. त्यानंतर बघा इथं शब्द दाखवला आपल्याला प्राकृत. आता प्राकृत भाषा म्हणजे काय, प्राकृत भाषा कोणाला म्हणायचं याचं आपण काल व्याख्या बघितलं. आता प्राकृत भाषा म्हणजे काय, तर जी भाषा मूळ महाराष्ट्रीयन रहिवासींची भाषा म्हणजेच त्याच भाषेला आपल्याला मराठी व्याकरणामध्ये कोणती भाषा म्हणता येतो बघा, प्राकृत भाषा. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण मराठी भाषेची जननी अशी आपण कोणत्या भाषेला म्हणतो, सांगा बरं. मराठी भाषेची जननी आपण कोणत्या भाषेला म्हणतो, सांगा कोणत्या भाषेला म्हणतो बघा, संस्कृत. कोणत्या भाषेला म्हणतो, संस्कृत. काल बघितलं आपण. मग आता मराठी व्याकरणामध्ये बघा मराठी भाषेची जननी अशा कोणत्या भाषेला म्हणतो आपण, संस्कृत. मग यालाच आपण मराठी भाषेची जननी का म्हणतो, यामागचं नेमकं कारण काय, तर कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं मी यामागचं नेमकं कारण काय. तर बघा मराठी भाषेची निर्मितीच कोणत्या भाषांपासून झालेली आहे, तर जशालाच संस्कृत भाषेपासून झालेली आहे. हा तुमचा पहिला कारण. त्यानंतर दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर मराठीमध्ये संस्कृत मधून 70 ते 80% शब्द आपण कसे घेतलेले आहे बघा, जशाला तसे. जसं कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला उदाहरणार्थ मी काही शब्दही सांगितलं होतं. जसं बघा एक शब्द घेतलं मी कुंतल, हा संस्कृत शब्द आहे. मग कुंतल पासून मराठीमध्ये आपण कोणता शब्द घेतला बघा, घेत घेतला. त्यानंतर जसं बघा एक उदर शब्द आहे, संस्कृत आहे, याच्यापासून मराठीमध्ये आपण कोणता शब्द घेतला बघा, पोट. जसं बघा एक मरकट शब्द आहे, कोणता बघा, मरकट, हा संस्कृत शब्द आहे. याच्यापासून मराठीमध्ये आपण एक शब्द घेतला, कोणता शब्द घेतला बघा, वानर शब्द घेतलं. जसं बघा आता पेय शब्द आहे, याच्यापासून मराठीमध्ये आपण कोणता शब्द घेतलेला आहे बघा, पाणी शब्द घेतला. जसं परत संस्कृतचा एक हस्त शब्द आहे, याच्यापासून आपण कोणता शब्द घेतला बघा, हात शब्द घेतला. जसं परत मृग शब्द आहे, संस्कृत शब्द आहे, याच्यापासून परत मराठीमध्ये आपण कोणता शब्द घेतलेला आहे बघा, हरिण शब्द. जसं परत शाखा आहे, काय बघा, शाखा,
याच्यापासून आपण काय घेतलं बघा, फांदी घेतलं. जसं परत तरू शब्द आहे, याच्यापासून आपण कोणता शब्द घेतला बघा, झाड. म्हणजे याचा अर्थ बघा, मराठी व्याकरणामध्ये जे काही आपण आज बोलतो, लक्षात जे काही शब्द वापरतो ते जशाला तसं 70 ते 80% शब्द आपण कुठून घेतलं बघा, संस्कृत. म्हणून मराठी भाषेत जन्य असे कोणत्या भाषेला म्हणता येतो, तर लगेच आपल्याला सांगायचं आहे बघा, संस्कृत या भाषेला म्हणता येतो. त्यानंतर बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं देवनागरी. कोणता शब्द बघितलं होतं बघा, देवनागरी. आणि याच्याबद्दल तुम्हाला कालचं परिपूर्ण जे आहे ते मी देवनागरी बद्दल माहिती सांगितलं होतं, ठीक आहे. तर बघा, परत त्याला एका मिनिटामध्ये आपण रिव्हिजन करू देवनागरी बद्दल आणि लगेच परत समोरचं जो काही पॉइंट आहे त्याला पाहू, ठीक आहे. इथं शब्द घेतलं बघा मी, देवनागरी, ठीक आहे. आता जे काल बघितलं तेच तुम्हाला मी सांगतो. आता इथं देवनागरी मधला देव शब्द, कोणता शब्द बघा, देव. आपल्याला विचारलं देव या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली, काल तुम्हाला लिहून दिलं, सांगा बरं कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे बघा, देव या संस्कृत धातूपासून देव या शब्दाची निर्मिती झाली. त्यानंतर बघा आपण बघितलं होतं बघा, नागरी. कोणता शब्द आहे परत आपल्याजवळ, नागरी. परत तुम्हाला लिहून दिलं होतं मी, मराठी व्याकरणामध्ये नागरी या शब्दाची निर्मिती कोणत्या शब्दांपासून झालेली आहे, तर लगेच आपण घेतलं होतं बघा इथं काय बघा, नगर. काय शब्द घेतलं होतं, नगर. नगर या शब्दापासून मराठी व्याकरणामध्ये कोणत्या शब्दाची निर्मिती झाली, नागरी. आता बघा याचं मागचं तुम्हाला हिस्ट्री काल सांगण्यात आलं होतं, आलं लक्षात. आता इथं देवनागरी शब्द रूढ कसं झालं, ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा आर्य लोक आले होते, आलं लक्षात, तर आर्य लोकांजवळ होती लिपी. काय होती बघा, लिपी. आता त्या काळामध्ये ज्यांच्याजवळ लिपी होती तो सर्वात महान, काय बघा, तो सर्वात महान, श्रेष्ठ असं जे ते आपण म्हणत होतो. आणि आर्य लोक असे होते की ते विद्वान होते, ऑलरेडी ते पंडित होते, ते प्रत्येक विषयामध्ये त्यांच्याजवळ मोठे मोठे शास्त्र होते, लक्षात. त्यांना शास्त्र आपण म्हणू, किंवा मग आपल्याला कोणतीही परिस्थिती असेल, आपल्यावर कोणतेही आपल्याजवळ, आपल्याला जर एखादा रोग आलेला असेल, आजार आलेला असेल, तर आपण जे आहे ते लगेच कोणाजवळ जायचे बघा, आर्य लोकांजवळ. कारण त्यांच्याजवळ लिपी होती, त्यांच्याजवळ जे ते सर्व काही लिहून असायचं, कोणत्या आजारावर कोणता उपचार लागू पडतो, तर लगेच आपले महाराष्ट्रीयन लोक जे आहे ते त्यांच्याकडे जायचे. मग त्यांच्याजवळ उपाय म्हणून जे आहे ते आपल्याला त्यांना काही ना काही जे आहे ते उपाय सांगून द्यायचं. मग त्यांच्या उपायामुळे जे आजार असेल, रोग असेल, बरं व्हायचं. किंवा मग एखादं काही जरी आपल्याला विचारायचं असेल तर त्यांच्याकडे जर गेलं तर ते उपाय नेहमी त्यांच्याजवळ काही ना काही उपाय असायचा, कारण त्यांच्याजवळ लिपी होती, आलं लक्षात. आणि आर्य लोक म्हणलं तर त्या काळामधले सर्वात महान, श्रेष्ठ, विद्वान, पंडित वगैरे त्यांचं जे आहे ते उल्लेख होतं. मग आपले जे महाराष्ट्रीयन लोक आहे यांना काय म्हणू लागले बघा, जसं जसं आर्य लोकांना म्हणजे देवच आहे, काय बघा, कारण कोणतेही रोग असेल, काही असेल, तर यांच्याजवळ उपचार आपल्याला मिळून जातो. म्हणजे याचा अर्थ हे देवच आहे, काय बघा, देवच आहे. आर्य लोक म्हणलं तर देवच. मग असं जे आहे ते परंपरा चालूच राहील. मग जे आहे ते आर्य लोकांना फक्त देव म्हणून ओळखू लागले. मग हे देव लोक कुठं राहायचे, तर हे एक नगरी बनवून जे आहे ते राहत होते, एका नगरामध्ये राहत होते. मग जे आपलं महाराष्ट्रीयन लोक आहे काय म्हणत होते की देव कुठं राहते, नगरात. देव कुठं राहते, नगरात. चला त्यांच्याकडे जाऊ, काय जरी तुम्हाला विचारायचं असेल त्यांच्याकडे उपाय आपल्याला मिळून जातो. मग यांच्यापासून जे आहे ते देव कुठं राहते, नगरात. देव कुठं राहते, नगरात. मग यांच्यापासून जे आहे ते रूढ झालं शब्द सरळ सरळ त्या लोकांना मग काय संबोधू लागले लोक, हळूहळू देवनागरीच, काय बघा, देवनागरी. मग त्यांच्याजवळ लिपी होती, लक्षात, ते लिहून ठेवायचे. मग कोणत्या लिपीमध्ये लिहून ठेवायचे, तर सरळ त्यांना जे आहे ते नाव दिलं आपण, काय बघा, देवनागरी. म्हणून जशाला तसं हा शब्द जे आहे ते आज आपल्याला तिथून जे आहे ते इथपर्यंत मिळालेलं आहे. म्हणजे सरळ सरळ देव हा शब्द देव या संस्कृत धातूपासून आला आणि नागरी हा शब्द जो आहे तो नगर या शब्दांपासून आपल्याला तयार झाला. आणि या दोघांचं मिश्रण म्हणून कोणता शब्द मिळाला तुम्हाला, देवनागरी शब्द मिळाला. मग याच्यावर नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जातो, काय विचारला जातो, मराठी भाषेचं लिखाण कोणत्या लिपीमध्ये करतो आपण, तर कोणत्या लिपीमध्ये करतो बघा, देवनागरी. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, देवनागरी लिपीला पर्यायी शब्द कोणते तुम्ही वापरू शकता, सांगा बरं. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं देवनागरी लिपीला पर्यायी शब्द कोणकोणते आहे, सांगा. बाळ, बोध, शाबास. त्यानंतर परत बाल, बोध. त्यानंतर परत सांगा, अजून एक शब्द होतं नागरी,
कोणतं बघा, नागरी लिपी म्हणा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ बघा मराठी व्याकरणामध्ये जर आपण विचार केलं देवनागरी शब्दाला पर्यायी शब्द कोणते आहेत तर बालबोध आहे, बालबोध आहे, परत कोणती लिपी आहे बघा, नागरी लिपी. जे आपल्याला विचारलेलं असेल पर्यायमध्ये ऑप्शन मध्ये प्रश्नामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं बघा मराठी व्याकरणामध्ये देवनागरी लिपी कोणत्या लोकांची लिपी आहे, सांगा बरं मग आता कोणत्या लोकांची लिपी आहे. जे आतापर्यंत जे इतिहास सांगितलं कोणत्या लोकांची लिपी आहे बघा, आर्य लोकांची लिपी आहे. जर कधी तुम्हाला विचारलं देवनागरी लिपी कोणत्या लोकांची लिपी आहे तर कोणत्या लोकांची लिपी सांगता येईल तुम्हाला, तर असं आर्य लोकांची लिपी सांगता येईल. त्यानंतर बघा मराठी व्याकरण आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं काय, तर जसं देवनागरी लिपीचं लिखाण कोणत्या बाजूकडून कोणत्या बाजूकडे केलेलं असणार किंवा कोणत्या बाजूकडून कोणत्या बाजूला करतो आपण, तर लगेच याचं उत्तर काय सांगता येईल बघा. देवनागरीचं जे लिखाण आहे डावी बाजूकडून तर उजव्या बाजूकडे आणि जसं वरून परत खाली असं आपण त्याचं लिखाण करतो. त्यानंतर बघा परत आपल्याला विचारलं काय बघा मराठी व्याकरणामध्ये जसं बघा देवनागरी लिपीचं लिखाण आपण जसं मराठी भाषेमध्ये वापरतो. ठीक आहे, मग तसंच त्याच पद्धतीनं परत कोणकोणत्या भाषेचं लिखाण देवनागरी लिपीमध्ये करतात कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. सांगा बरं कोणकोणत्या भाषेचं लिखाण आपण देवनागरी लिपीमध्ये करतो. पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं कोणती भाषा, मराठी, याचं लेखन देवनागरी लिपीमध्ये करतो आपण. त्यानंतर बघा हिंदी भाषेचं लेखन याचे आपण लेखन जे आहे ते देवनागरी लिपीमध्ये करतो. त्यानंतर बघा गुजराती, काय बघा गुजराती भाषेचं लेखन सुद्धा कोणत्या लिपीमध्ये करतो, देवनागरी. त्यानंतर बघा पाली भाषेचं लेखन सुद्धा कोणत्या लिपीमध्ये, देवनागरी. त्यानंतर बघा बंगाली, काय बघा बंगाली भाषेचं लेखन सुद्धा कोणत्या लिपीमध्ये करतो, देवनागरी. त्यानंतर जे महान भाषा आहे आपली संस्कृत याचे लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो, देवनागरी. त्यानंतर बघा नव्याने परत 4 भाषा मिळालेल्या आहे, हे तर पूर्वीचे होते. परत बघा इथं कोकणी, कोणती भाषा बघा, कोकणी, याचे लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो तर देवनागरी लिपीमध्ये करतो. त्यानंतर बघा आपल्याला दिलं बघा परत नेपाळी, काय बघा नेपाळी, नेपाळी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये करतो परत, देवनागरी. त्यानंतर लिहिलं बघा संथाळी, कोणती भाषा, संथाळी, याचे लिखाण कोणत्या लिपीमध्ये, देवनागरी. त्यानंतर परत लिहिलं बघा एक सिंधी, सिंधी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये करतो आपण, देवनागरी. आता एक शेवटचा पॉइंट कोणता बघा, इंग्रजी भाषेचं लेखन. ठीक आहे, आता इंग्रजी भाषेचं लेखन देवनागरीमध्ये करतो का, नाही. देवनागरीमध्ये जर केलं असतं तर असं वाचता आलं असतं आपल्याला इंग्रजी. ठीक आहे, पण याचं जे लेखन आहे ते कोणत्या लिपीमध्ये करतो आपण, रोमन लिपीमध्ये. ठीक आहे, तर एवढं जसं मराठीमध्ये तुम्हाला जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे एमपीएससीच्या दृष्टिकोनानुसार. ठीक आहे, मराठी व्याकरणामध्ये याच्यावर आपल्याला परत प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेलं नाही. एवढं भाषेचं लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो तर देवनागरी लिपीमध्ये करतो. ठीक आहे, जसं त्यानंतर बघा परत आपण एक पॉइंट इथं घेतलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, कोणतं घेतलं होतं सांगा बरं परत, याच्यानंतर लिपी. तर बघा एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो याच्यावर. ठीक आहे, काल पण आपण लिहून घेतलेला आहे ऑलरेडी बॅच मध्ये. बघा आता देवनागरी लिपीद्वारे जे आपण शब्द लिहितो, ठीक आहे, या शब्दावर जी आडवी रेष आपण ओढतो या रेषेला काय म्हणता येतो, शिरोरेषा. काय म्हणता येईल बघा, शिरोरेषा. ठीक आहे, बघा आता कालच्या लेक्चर मध्ये परत हे कालच रिपीट होत आहे तुम्हाला, लिपी. काल काय बघितलं होतं परत आपण, लिपी बघितलं होतं. ठीक आहे, मग आता तुम्हाला विचारलं मी लिपी या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे, सांगा बरं कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे, सांग. बघा आता ऑप्शन दिलेला असतो आपल्याला, काल पण दिलं होतं हे बघा, लिप, त्यानंतर परत लिप, त्यानंतर परत लिप. सांग काय ना बघा. आता मराठी व्याकरणामध्ये कधी जर तुम्हाला विचारलं मराठी व्याकरणामध्ये लिपी या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली तर कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे बघा, लिप. त्यानंतर परत विचारलं आपल्याला मराठी व्याकरणामध्ये लिपी या शब्दाचं अर्थ काय, सांगा बरं. लिपी या शब्दाचा अर्थ काय मराठी व्याकरणामध्ये, काल लिहून दिलं होतं लिंपणे, काय आहे बघा, लिंपणे. त्यानंतर परत विचारलं मग लिंपणेचा अर्थ काय,
काय बघा मराठीमध्ये, ठीक आहे. लिपी या शब्दाचा अर्थ काय बघा, लिंपणे. मग लिंपणे या शब्दाचा अर्थ परत काय सांगता येईल आपल्याला, चला आता लिंपणे या शब्दाचा अर्थ काय, रंग चोळणे, काय बघा रंग चोळणे किंवा रंग माखणे. म्हणजे याचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये काय बघा, लिपी या शब्दाचा अर्थ काय तर लिंपणे, आणि लिंपणे या शब्दाचा अर्थ काय रंग चोळणे किंवा रंग माखणे असा होतो. त्यानंतर आपण बघितलं होतं बघा मराठी भाषा, काय बघा मराठी भाषा जुन्या काळी मुरुड घालून लिहत असे त्यास कोणती लिपी म्हणता येतो, सांगा कोणती लिपी म्हणता येतो बघा, मोडी लिपी. कोणती लिपी म्हणता येतो, मोडी लिपी. परत मोडी लिपीला पर्याय शब्द मराठीमध्ये कोणतं लिहिलं होतं आपण, दहाव लिपी. यालाच मराठीमध्ये काय लिहिलं होतं, दहाव लिपी. त्यानंतर बघा जशाचं परत आपण एक पॉइंट घेतलं होतं, ठीक आहे. आता हेडलाईन आहे तुमच्या समोर काय बघा, लिपी. हेडलाईन काय आहे, लिपी आहे. आता लिपी म्हणजे काय, लिपी म्हणायचं कोणाला, लक्ष द्यायची व्याख्या काय, कालच्या लेक्चर मध्ये आपण घेतलं होतं. आता लिपी म्हणजे काय, व्याख्याचं जर वर्णन केलं, लिपी म्हणजे काय तर सरळ आपल्याला असं म्हणता येतं बघा, लिपी म्हणजे काय तर वेगवेगळ्या खुणांनी, काय बघा वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेलं लिखाण म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय आहे, लिपी आहे. बघा व्याख्या काय, लिपी म्हणजे काय तर वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेलं लिखाण म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय, लिपी. जसं एखादा रंग, बघा अर्थच काय, रंग चोळणे किंवा माखणे. कोणताही रंग घेतलं तुम्ही, काही त्या रंगानं जर केलं, आता मी असं काहीतरी केलेलं असेल तरी याला मला मराठीमध्ये लिपी म्हणतात. काय म्हणता येतो बघा, लिपी. म्हणजे तुम्ही फक्त रंग हातात जरी घेतलं आणि काही जरी त्या रंगासोबत खेळलं तरी त्याला मराठीमध्ये तुम्हाला एक नाव देता येतो. कोणतं नाव देता येतो बघा, लिपी म्हणून. म्हणून बघा लिपी म्हणजे काय, व्याख्यात सांगायचं असेल तर वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेलं लिखाण म्हणजेच मराठीमध्ये काय आहे, लिपी. आता त्यानंतर बघा व्याख्या झाल्यानंतर परत आपण एक पॉइंट घेतलं होतं कालच्या लेक्चर मध्ये, काय जसं बघा मराठी भाषेची जननी म्हणजेच कोणाला म्हणतो आपण, संस्कृत या भाषेला. मग परत तुम्हाला असंच क्वेश्चन विचारलं, काय विचारलं बघा, मग जशालाच मराठी व्याकरणामध्ये बघा भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे, किंवा मग असंही आपल्याला सांगता येतो सर्व लिपीची जननी अशी कोणत्या लिपीला आपण ओळखतो, सांगा बरं. बघा आता दोन्ही पॉइंटचं उत्तर एकच, काय बघा जर आपल्याला असं विचारलं भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती तर कोणती लिपी आहे बघा, ब्राह्मीच लिपी म्हणा. कोणती लिपी आहे बघा, ब्राह्मी. त्यानंतर जरी आपल्याला असं विचारलं मराठी व्याकरणामध्ये काय बघा सर्व लिपीची जननी अशी आपल्याला कोणत्या लिपीला म्हणता येतो तर परत कोणत्या लिपीला सांगता येईल बघा तुम्हाला, ब्राह्मी लिपीला. कोणत्या लिपीला म्हणता येईल बघा, ब्राह्मी लिपीला. त्यानंतर बघा परत याच्यावर एक आपल्याला पॉइंट जे आहे ते लक्षात ठेवायचा आहे. आता भारतातील सर्व लिपीची जननी म्हणलं तर ब्राह्मी लिपी आहे. कोणती लिपी आहे बघा, ब्राह्मी लिपी. मग ब्राह्मी लिपी ही कोणी शोधून काढली तर याच्याबद्दल एक पॉइंट लक्षात ठेवा, ब्राह्मी लिपी ही साक्षात ब्रह्मदेवाने शोधून काढली अशी जी आहे ते काय आहे बघा, विचारधारा आहे. काय बघा अशी विचारधारा आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते विद्वानाचे, ठीक आहे, जे मराठीचे पंडित आहे विद्वान आहे त्याच्यामध्ये थोडं मतभेद चालू आहे. ठीक आहे, काहीचं म्हणणं आहे ठीक आहे, काहीचं म्हणणं जे आहे ते म्हणजे नाही, असं होऊ शकत नाही, असं जे आहे ते. फक्त तुम्हाला असं एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की मराठी व्याकरणामध्ये ब्राह्मी लिपी साक्षात ब्रह्मदेवाने शोधून काढली. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फक्त एक पॉइंट परत लक्षात ठेवा, काय अशी विचारधारा आहे आणि विद्वानामध्ये मतभेद सुरू आहे. ठीक आहे, तर कालच्या लेक्चर मध्ये इथपर्यंत घेतलं होतं का आपण की याच्या समोर गेलो होतं, सांग इथपर्यंत घेतलं होतं ना. हा म्हणजे हे आपण लिहिलंच नाही का, लिपी बद्दल नाही लिहिलं माहिती, ठीक आहे लिहून घ्या. बाकीची माहिती लिहिलं होतं ना, बाकीची माहिती लिहिली होती ना आपण. आणि जे नवीन वगैरे परत असेल त्यांना इतरचं रजिस्टर घ्या किंवा युट्यूब वर जायचं, ठीक आहे, व्हिडिओ बघून तिथून लिहून घेऊ शकता. पहिला लेक्चर युट्यूब वर आहेच ऑलरेडी. ठीक आहे, हेडलाईन टाकायचं लिपी, शब्द टाका लिपी. ठीक आहे, लिहून घ्या. लिपी या शब्दाचा अर्थ, स्टार मारा, लिपी या शब्दाचा अर्थ, हे सर्व एमपीएससीचं सिलेबस आहे. ठीक आहे, याच्या बाहेरचं काहीच येणार नाही आपल्याला, सर्व हेच जे आहे बोलू नका. लिपी या शब्दाचा अर्थ
लिंपणे कळा. काय बघा, लिंपणे. याच्या खाली परत स्टार मारा. लिंपणे या शब्दाचा अर्थ. लिंपणे या शब्दाचा अर्थ रंग चोळणे ऑब्लिक रंग माखणे. रंग चोळणे ऑब्लिक रंग माखणे. ठीक आहे. त्यानंतर परत लिपी या शब्दाची निर्मिती. शब्दाची निर्मिती लिहा. लिपी या शब्दाची निर्मिती. लिप या पाय मोडून लिहा. लिप या संस्कृत धातूपासून, संस्कृत धातूपासून झालेली आहे. झालेली आहे. झालेली आहे. याच्या खाली लगेच परत आता या व्याख्या म्हणून शब्द टाका. लिपी म्हणजे काय याची व्याख्या लिहून घेऊ आपण. व्याख्या. लिपी म्हणजे काय, वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी वेगवेगळ्या खुणांनी वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेले लिखाण. केलेले लिखाण म्हणजेच लिपी होय. लिपी होय. ही झाली आपली व्याख्या. वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेले लिखाण म्हणजे लिपी. त्यानंतर परत एक पॉइंट आला. मराठी भाषा. मराठी भाषा जुन्या काळी. मराठी भाषा जुन्या काळी मुरड घालून लिहत असे. लिहत असे त्यास मोडी लिपी म्हणतात. मोडी लिपी म्हणतात. मोडी लिपी म्हणतात. ठीक आहे. याच्या खाली परत एक पॉइंट टाका. मोडी लिपीलाच दहाव लिपी म्हणतात. मोडी लिपीलाच मराठीमध्ये काय म्हणा, दहाव लिपी. ठीक आहे. याच्या खाली लगेच परत एक ओळ सोडा. पॉइंट टाका. परत समोरचा पॉइंट टाकू. जसं आपण म्हणतो मराठी भाषेची जननी अशी संस्कृत या भाषेला म्हणतो, तसंच परत एक पॉइंट लक्षात ठेवा. आता सर्व लिपीची जननी अशी कोणत्या लिपीला आपण म्हणतो, हा एक पॉइंट टाकू आपण. सर्व लिपीची जननी. सर्व लिपीची जननी ब्राह्मी लिपी आहे. कधी क्वेश्चन जर विचारलं सर्व लिपीची जननी अशी कोणत्या लिपीला म्हणता तर ब्राह्मी लिपी म्हणा. त्यानंतर परत पॉइंट. भारतातील सर्वात प्राचीन लिपी. भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे तर परत ब्राह्मी लिपी. कोणती लिपी आहे, ब्राह्मी लिपी. ठीक आहे. त्यानंतर परत समोरचे याच्या खाली एक ओळ सोडू शकता. पॅरेग्राफ करून लिहून घ्या. ब्राह्मी लिपी साक्षात ब्रह्मदेवाने शोधून काढली. ब्राह्मी लिपी साक्षात ब्रह्म देवाने शोधून काढली. शोधून काढली अशी विचारधारा आहे. अशी विचारधारा आहे. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. विद्वानामध्ये मतभेद आहे.
विद्वानामध्ये मतभेद, कारण हे जे लेक्चर आहे समोरच्या तुम्हालाच फायदा होणार, कारण ॲक्युरेट आपण जशाला तसं शिकवतो चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे. यात पुसून टाकायचं, फक्त निरीक्षण ठेवा व्हिडिओवर सुद्धा. बघा फक्त जे काही आपण घेत आहोत बघा, याचं बाहेर कधीच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. कोणत्याही परीक्षा द्या, ठीक आहे, कोणतेही काही द्या तुम्ही, याचं बाहेर कधीच तुम्हाला मराठी व्याकरण जाणारच नाही. MPSC पर्यंतचा सिलेबस आहे हा तुमचा. बघा आता इथं हेडलाईनच टाका, फक्त शिलालेख, फक्त हेडलाईन आणि रजिस्टर बंद करा, ऐकून घ्या, समजून घ्या, ठीक आहे. बघा आता जशाला फक्त ऐका, ठीक आहे. आता बघा इथे शब्द दाखवला आपल्याला शिलालेख, ठीक आहे. आता मराठी व्याकरणामध्ये याच्यामध्ये भरपूर काही आपल्याला प्रश्न विचारतात. तर बघा आता इथे शब्द दाखवला आपल्याला शिला, काय दाखवलं शब्द शिला. मग आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये शिला या शब्दाचा अर्थ काय, तर लगेच तुम्हाला सांगायचं आहे काय बघा, दगड, ठीक आहे. त्यानंतर परत इथं दाखवलं बघा लेख. परत आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये लेख या शब्दाचा अर्थ काय, तर लगेच सांगायचं लिखाण. काय सांगा बघा, लिखाण. मग आता परत आपल्याला विचारलं व्याख्या, काय अर्थ तर माहित झाला आता, ठीक आहे. शिलालेख म्हणजे काय, तर दगडावरचं लिखाण. काय बघा सरळ, शिलालेख म्हणजे काय, दगडावरचं लिखाण. मग आता व्याख्याचा जर विचार केला आपण, शिलालेख म्हणजे काय, परत शिलालेख कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय, तर व्याख्या अगदी सरळ सोपी सांगता येईल बघा. आता शिलालेख म्हणजे काय, तर दगडावर कोरलेली लेख. काय बघा, दगडावर कोरलेली लेख म्हणजेच काय मराठी व्याकरणामध्ये शिलालेख, ठीक आहे. मग व्याख्या कधी जर विचारलं तर एवढंच सांगायचं, शिलालेख म्हणजे काय, तर दगडावर कोरलेली लेख म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये शिलालेख आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यावर आपल्याला नेमकं, ठीक आहे. बघा आता मराठी व्याकरणामध्ये शिलालेख या शब्दाचा अर्थ तर काढला, ठीक आहे. शिला याचा अर्थ काढला तर दगड, लेख याचा अर्थ लिखाण, ठीक आहे. आता व्याख्याचा विचार केला, शिलालेख म्हणजे काय, तर दगडावर कोरलेले लेख म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये शिलालेख, ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला नेहमी एक प्रश्न विचारला जातो, काय बघा, मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कुठे सापडलेला आहे. काय बघा, मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कुठे सापडलेला आहे. तर बघा आता असं जर आपल्याला क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कुठे सापडला, तर महाराष्ट्र राज्यातील, काय बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील, काय बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळी, काय बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळील नाणे घाट येथे सापडलेला आहे. कुठं सापडलेला आहे बघा, मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कुठं सापडलं असं विचारलं कधी क्वेश्चन, तर फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळील नाणे घाट येथे हा शिलालेख सापडलेला आहे. मग हा शिलालेख जो सापडलेला आहे त्या शिलालेखाचं नाव काय, तर त्या शिलालेखाचं नाव आहे महारठीनो. काय बघा, त्या शिलालेखाचं नाव महारठीनो आहे. मग हा शिलालेख नेमकं कोणत्या लिपीत लिहिण्यात आलेला आहे. आता सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे आपली सांगा बरं, ब्राह्मी, ठीक आहे. मग कधी जर आपल्याला असं विचारलं मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कुठे सापडलेला आहे, तर पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळील नाणे घाट येथे सापडलेला आहे. त्या शिलालेखाचं नाव काय, तर महारठीनो. आणि हा शिलालेख मग कोणत्या लिपीमध्ये लिहिण्यात आलेला आहे असं जर विचारलं तर कोणत्या लिपीमध्ये सांगा बघा, ब्राह्मी लिपीमध्ये. हा झाला पहिल्या क्रमांकाचा शिलालेख, ठीक आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा शिलालेख आपल्याला कुठं सापडलेला आहे, काय बघा, दुसऱ्या क्रमांकात. तर आपण असं म्हणू शकतो बघा, जशाला असं. आता दुसऱ्या क्रमांकाचा जर शिलालेखाचा विचार केलं तर कर्नाटक राज्यातील श्री श्रवण, काय बघा, कर्नाटक राज्यातील श्री श्रवण बेळगोळकर, काय बघा, कर्नाटक राज्यातील श्री श्रवण बेळगोळकर येथील बाहुबलीच्या,
पायाजवळ काय बघा किंवा बाहुबलीच्या मूर्तीच्या जवळ हा शिलालेख सापडलेला आहे. काय बघा, जर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे शिलालेख विचारलं मराठी भाषेतील तर कर्नाटक राज्यातील श्री श्रवण बेळगोळकर काय बघा यांच्या तिथंच एक बाहुबलीची मूर्ती आहे. ठीक आहे, बाहुबलीच्या मूर्तीच्या जवळ पायाच्या जवळ हा शिलालेख आपल्याला सापडलेला आहे. मग आता परत आपल्याला विचारलं जो शिलालेख सापडला त्या शिलालेखाचं नाव काय, तर त्या शिलालेखाचं नाव होतं श्री काय बघा श्री चामुंडराय करविले. काय बघा, जो शिलालेख आपल्याला सापडलेला होता हा शिलालेख, या शिलालेखाचं नाव काय तर लगेच आपल्याला सांगता येईल बघा श्री चामुंडराय करविले. आणि हा शिलालेख अंदाजे 983 मध्ये सापडलेला आहे किंवा बघा 983 मध्ये सापडण्यात आलेलं आहे असं अंदाजे जे आहे ते अनुमान दिलेलं आहे. आलं लक्षात. मग आता परत आपल्याला विचारलं बघा तिसरा शिलालेख काय बघा, आता पहिला शिलालेख कुठं सापडलेला आहे माहितच झालं आपल्याला, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळील नाणेघाट येथे. ठीक आहे, आणि दुसरा शिलालेख कुठं सापडलेला आहे तर कर्नाटक राज्यातील श्री श्रवण बेळगोळकर ठीक आहे बाहुबलीच्या पायाच्या जवळ. ठीक आहे, आणि त्या शिलालेखाचं नाव तुमच्या समोर. त्यानंतर बघा परत तिसऱ्या क्रमांकाचं शिलालेखाचा जर आपण विचार केला मराठी भाषेमधला ठीक आहे तर लगेच परत आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा शिलालेख असं सांगता येईल कुठं सापडलेला आहे तर परत बघा महाराष्ट्र राज्यातील काय बघा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अक्षी या ठिकाणी सापडलेलं आहे. काय बघा रायगड जिल्ह्यातील कुठं सापडलेलं आहे अक्षी या ठिकाणी जे आहे ते तिसरा शिलालेख तुम्हाला मराठी व्याकरणाचं सापडताना मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ कधी जर आपल्याला शिलालेखाबद्दल जर क्वेश्चन विचारलं तर हे 3 पॉइंट तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामधले 2 शिलालेख आहे आणि परत हा शिलालेख कुठे सापडलेला आहे आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये परत एक क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारला जातो तो कोणता आहे तर बघा परत एक क्वेश्चन आपण घेतलं, चौथा एक पॉइंट घेतला कोणतं बघा, जे आता महाराष्ट्र शब्द आहे कोणता शब्द बघा महाराष्ट्र हा शब्द किंवा मग असं विचारलं महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती कोणत्या शिलालेखापासून झालेली आहे सांगा बरं. आता महाराष्ट्र शब्द काय असंच आपल्याला मिळालेलं नाही, कुठंतरी कोरलेलं असं लक्षात कोणत्या ना कोणत्या दगडावर. आता दगडावर कोरलेलं असं म्हणजे काय शिलालेखावर काय बघा शिलालेखावर. मग आता आपल्याला विचारलं महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती कोणत्या शिलालेखापासून झालेली आहे सांगा बरं कोणत्या शिलालेखापासून. लक्षात ठेवा नेहमी कोणत्या शिलालेखापासून बघा बादामी या शिलालेखापासून. म्हणजे भरपूरदा क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे. जर तुम्हाला कधी शिलालेखाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारलं तर कमीत कमी एवढं माहिती तुम्हाला या पॉइंटवर माहित असणं गरजेचं आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनानुसार. ठीक आहे, आता याला जशाला तसं स्टार्टिंग पासून लिहून घ्या. छान व्यवस्थित तुम्हाला नोट करायचं, 2 पेनचे तुम्ही यूज करू शकता. पॉइंट टू पॉइंट लिहून देणार चांगल्या पद्धतीनं लिहून घ्या व्यवस्थित. हे शब्द आहे बघा शिला. शिला या शब्दाचा अर्थ घ्या. शिला या शब्दाचा अर्थ दगड. त्यानंतर घ्यायचं लेख. लेख या शब्दाचा अर्थ करा लिखाण. लिखाण ठीक आहे. त्यानंतर परत घ्यायचं व्याख्या घ्या. शिलालेख म्हणजे काय याची व्याख्या काय. शिलालेख म्हणजे शिलालेख म्हणजे शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेली लेख. दगडावर कोरलेले लेख म्हणजेच शिलालेख. दगडावर कोरलेले लेख म्हणजेच शिलालेख होते. याच्या खाली लगेच स्टार मारा. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे सापडला. कुठे सापडला
लिहा आता याच्या खाली लिहा मराठी भाषेतील पहिले शिलालेख, मराठी भाषेतील पहिले शिलालेख महाराष्ट्र, या व्यवस्थित लिहा महाराष्ट्र राज्यातील, महाराष्ट्र राज्यातील पुणे, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील जुनूर, पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळ नाणे घाट येथे, शब्द त्यानं थोडं असं दिलं होतं, जवळी नाणे घाट येथे सापडले, पुणे जिल्ह्यातील जुनूर जवळ नाणेघाट येथे सापडले. त्या शिलालेखाचे नाव, त्या शिलालेखाचे नाव, त्या शिलालेखाचे नाव महारठीनो, महारठीनो आहे. परत याच्या खाली महारठीनो हा शिलालेख कोणत्या लिपीत लिहिण्यात आलेलं होतं, तर लगेच इथं एक शब्द टाकून घ्या, ब्राह्मी लिपी, शॉर्ट ब्राह्मी लिपी. आता याच्यानंतर सेकंड पॉइंटचा शिलालेख घेऊ लगेच, एक ओळ सोडू शकता. सेकंड क्रमांकाचा शिलालेख होता, पॅरेग्राफ क्रमांक द्या तो, ठीक आहे. लिहा मराठी भाषेतील कर्नाटक राज्यातील शिलालेख, मराठी भाषेतील कर्नाटक राज्यातील शिलालेख, कर्नाटक राज्यातील शिलालेख श्री श्रवण, श्री श्रवण, श्री श्रवण बेळगोळकर, श्री श्रवण बेळगोळकर, श्री श्रवण बेळगोळकर येथील बाहुबलीचे मूर्तीच्या पायाजवळ, मूर्तीच्या पायाजवळ हा शिलालेख सापडला, हा शिलालेख सापडला. या शिलालेखाचे नाव करा, या शिलालेखाचे नाव श्री चामुंडराय करविले होते, श्री चामुंडराय करविले होते. हा शिलालेख अंदाजे, हा शिलालेख अंदाजे, हा शिलालेख अंदाजे 983 मध्ये सापडला. हा शिलालेख अंदाजे 983 मध्ये सापडलेले आहे. काही पुस्तकामध्ये 1039 पण दाखवलेला आहे, तर 983 आता सध्याला नोट करतो. याच्या खाली परत तिसरा क्रमांक शिलालेखाबद्दल, एक ओळ सोडा, परत एक पॉइंट टाकायचा, क्रमांक टाका 3, परत तिसरा क्रमांकाचा शिलालेख घेऊ. मराठी भाषेतील शिलालेख, महाराष्ट्र राज्यातील रायगड
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अक्षी या ठिकाणी सापडले आहे. या ठिकाणी सापडले आहे. या ठिकाणी सापडले आहे. ठीक आहे. परत एक चौथा पॉइंट टाका. महाराष्ट्र या शब्दांची निर्मिती. महाराष्ट्र या शब्दांची निर्मिती करा. महाराष्ट्र या शब्दांची निर्मिती बादामी या शिलालेखापासून झालेली आहे. हे पॉइंट एवढं व्यवस्थित दोन पेनीचं यूज करा. चांगल्या पद्धतीने लिखाण करा. तर याच्या नंतर आता मराठी व्याकरणाला स्टार्ट होतो किंवा याच्या नंतर आता मराठी व्याकरणाला खरी सुरुवात होईल. या 5 मिनिट समोर आता झालेलं असेल तर नवीन पेजवर हेडलाईन टाका व्याकरण. काय टाका आता? व्याकरण. असं जे आहे ते तुम्हाला फक्त पुण्यालाच मिळणार. मराठी व्याकरण या टाईपचं जे एमपीएससी चे क्लासेस असतात. कुठेही मग बाकी कुठेही महाराष्ट्रामध्ये जे काय एवढं डीप आपल्याला कधी मिळणार नाही. आता हेडलाईन राहणार बघा व्याकरण. काय करा? व्याकरण. या आता शब्द टाका नवीन पेज. ठीक आहे. या पेजला सोडून टाकायचं. नवीन पेजवर एक शब्द द्या व्याकरण. या टाकलं का? हेडलाईन टाकलं. ठीक आहे. बघा आता रजिस्टर बंद करा. फक्त ऐकून घ्या. बघा पहिलं आपण सुरुवातीला ऐकणार त्याच्यानंतर जे आहे ते लिहिणार. ठीक आहे. म्हणजे आपल्या समोरून ते 2-2, 3-3 दाब नजरेच्या समोरून जात राहील. जेवढं जाणार तेवढं कायम स्वरूपी लक्षात राहील. हे सर्वात महत्वाचं आहे. तर बघा आता एक लक्ष द्या. आता याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे म्हणून इथं सर्वप्रथम पॉइंट घेता. आता शब्द आहे बघा व्याकरण. ठीक आहे. आता तुम्हाला असं विचारलं मराठी व्याकरणामध्ये. ठीक आहे. तुम्ही व्याकरण शिकत आहे. कोणी जरी विचारलं काय करत आहे? मराठीचं लेखन चालू आहे ना व्हिडिओ. ठीक आहे. हा काय शिकलं? व्याकरण. सांग बरं मग व्याकरणचा अर्थ काय? काय बरं व्याकरण. किंवा मग ठीक आहे समोर जो हुशार आहे विचारलं व्याकरण या शब्दाची निर्मिती काय? ठीक आहे. व्याकरणची व्याख्या सांगून दे. व्याकरण शिकण्याच्या अगोदर शब्दाचा अर्थ व्याख्या अर्थ काही माहित नसेल निर्मिती माहित नसेल तर मग समोरचा काय ओळखून घेणार? तो शिकवणारा बरोबर नसेल किंवा मग याचं जे आहे ते लक्ष नसेल. दोनच कारण असू शकते. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला प्रश्न तर आहेच याच्यावर. ठीक आहे. भरपूरदा तुम्हाला प्रश्न विचारलेलेच आहे एक्झाम साठी. तर यासाठी सर्वच गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अभ्यास करायचा असेल तर पूर्ण डिटेल्स मध्ये. मग आता इथं शब्दच तुम्हाला दिलं बघा व्याकरण. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं व्याकरण या शब्दाची निर्मिती. काय विचारलं बघा? व्याकरण या शब्दाची निर्मिती. मग लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाची निर्मिती काय आहे. तर व्याकरण या शब्दाची निर्मिती सांगता आलं पाहिजे वी प्लस आ प्लस प्रू प्लस काय बघा परत करण. बघा आता मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा वी प्लस आ प्लस प्रू प्लस करण या संस्कृत धातूपासून मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाची काय झालेली आहे बघा निर्मिती झालेली आहे. त्यानंतर परत आपल्याला विचारलं आता मराठी व्याकरणामध्ये व्याकरण जे आहे त्या शब्दाचा अर्थ सांग. काय बघा व्याकरण या शब्दाचा अर्थ काय आहे. तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाचा अर्थ जर काढलं तर व्याकरण या शब्दाचा अर्थ आहे बघा नियम. काय बघा नियम किंवा जशाचं परत काय स्पष्टीकरण. जसं आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे इंग्रजी बोलायचं शिकायचं आहे तर जशालाच आपण व्याकरण शिकतो इंग्रजीचं पुस्तक घेतो व्याकरणाचं आणि त्याचा अभ्यास करतो. म्हणजे याचा अर्थ काय त्या भाषेचं सर्व काही जे नियम आहे जे काही अट आहे
ठीक आहे, त्या पुस्तकामध्येच मिळते. म्हणून त्याच पद्धतीनं बघा, आता त्याच हिशोबानं तुम्ही जसं व्याकरण या शब्दाचा अर्थ जर काढलं, ठीक आहे, तर लगेच आपल्याला लक्षात येऊन जाणार बघा नियम किंवा स्पष्टीकरण. त्यानंतर परत आपल्याला असं विचारलं, व्याकरणाला परत पर्यायी शब्द कोणता आहे मराठीमध्ये? सांगा बरं. व्याकरणाला परत पर्यायी शब्द कोणता देऊ शकता तुम्ही? व्याकरणाला परत दुसरा शब्द आपण काय उल्लेख करू शकतो? काय म्हणताय बघा, व्याकरणाला जर पर्यायी शब्द तुम्हाला द्यायचं असेल तर कोणतं देऊ शकता? शब्द शास्त्र. काय बघा, मराठी व्याकरणामध्ये जर आपल्याला व्याकरणाला पर्यायी शब्द नाव द्यायचं असेल तर याला पर्यायी शब्द म्हणून कोणता देऊ शकतो? बघा आपण सरळ सरळ शब्द शास्त्र. आता बघा, याच्या नंतर आपली व्याख्या येणार. काय बघा, आता व्याकरण म्हणजे काय एवढं माहित झाल्यानंतर, ठीक आहे, आता व्याकरणाचं बघा 2-3 व्याख्या आहेत. किती आहे बघा? 2-3. जर आपण MPSC चा अभ्यास करत असेल तर त्यासाठी एक ठराविक व्याख्या ठेवलेला आहे, आणि परत क्लास 3 साठी वेगळी व्याख्या आहे, आणि एक आपलं दैनंदिन जीवनासाठी परत एक वेगळी व्याख्या आहे. तिन्ही व्याख्या तुमच्या समोर मी मांडतो. बघा, आता स्टार्टिंग आहे बघा पहिली व्याख्या. दैनंदिन जीवनाची व्याख्या आपल्याला असं सांगता येईल, व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे व्यवहार. काय बघा, भाषेचे व्यवहार म्हणजे भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावे यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहे. त्या नियमालाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणता येईल बघा? व्याकरण. म्हणजे सरळ एक सोपी व्याख्या जर घेतला आपण, सामाजिक व्याख्या, तर तुम्हाला असं सांगता येईल बघा, व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे व्यवहार म्हणजे भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावे यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहे. त्या नियमालाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणता येईल बघा? व्याकरण. ही झाली एक सरळ सोपी व्याख्या. पण ही व्याख्या आपल्याला याच्यामध्ये एक्झाम मध्ये विचारण्यात येत नाही. आता जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येते ती व्याख्या कोणती? तर बघा, आता परत एक व्याख्या सांगतो बघा. आता मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे असं सांगता येईल, मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय बघा? व्याकरण. आता ही व्याख्या जी आहे ती तुम्हाला क्लास 3 साठी नेहमी विचारली जाते. व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय? व्याकरण. त्यानंतर बघा, MPSC साठी आपल्याला नेहमी वेगळी व्याख्या दिलेली आहे. व्याकरण म्हणजे काय तर तिथं असं सांगता आलं पाहिजे, व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय बघा? व्याकरण. काय म्हणता येईल बघा तिथली व्याख्या? जर आपल्याला परत MPSC साठी जर अभ्यास करायचा असेल तर तिथं व्याख्या तुम्हाला थोडी वेगळी आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे मराठी व्याकरणामध्ये काय बघा? व्याकरण. त्यानंतर बघा, परत व्याकरणावर एक नेहमी प्रश्न विचारला जातो. व्याकरणाला काय बघा महर्षी पतंजली यांनी कोणते नाव म्हटलेले आहे किंवा कोणते नाव दिलेले आहे? सांगा बरं. व्याकरणाला महर्षी पतंजलींनी काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे बघा? शाबास. काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन. म्हणजे याचा अर्थ बघा, कधी जर विचारलं मराठी व्याकरणामध्ये व्याकरणाला महर्षी पतंजली यांनी कोणतं नाव दिलेलं आहे तर शब्दानुशासन. म्हणजे एक व्याकरण शब्द आहे तुमच्याजवळ, एक शब्दशास्त्र आहे, आणि महर्षी पतंजली यांच्या दृष्टिकोनानुसार व्याकरणाला पर्यायी शब्द कोणतं दिलेलं आहे त्यानं शब्दानुशासन. ठीक आहे, आता हे फास्ट 2 मिनिटांमध्ये लिखाण करू. ठीक आहे, तर बाकीचं जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. पुस्तक वगैरे मराठी भाषेचे पहिले पुस्तक, त्यानंतर परत लेखक जे महत्वाचे आहे, फक्त 5 मिनिटाच्या आत सर्व लिहून चांगल्या व्यवस्थित पद्धतीने हेडलाईन टाका. नवीन पेज व्याकरण या शब्दाची निर्मिती. व्याकरण या शब्दाची निर्मिती. ह्या इथं वे प्लस हा प्लस हु प्लस कर्ण या संस्कृत धातूपासून झाले. या संस्कृत धातूपासून झालेली आहे. या संस्कृत धातूपासून झालेली आहे. ठीक आहे, परत एक ओळ सोडा. व्याकरण स्टार मारून घ्या. चला, व्याकरणाचा अर्थ लिहा. नियम ऑब्लिक स्पष्टीकरण. नियम ऑब्लिक स्पष्टीकरण. ठीक आहे, त्यानंतर लिहा व्याकरणाला पर्यायी शब्द. व्याकरणाला
पर्यायी शब्द, व्याकरणाला पर्यायी शब्द लिहून घ्या. शब्दशास्त्र, शब्दशास्त्र. त्यानंतर परत घ्या व्याख्या म्हणून टाका. म्हणजे आपण एक क्लास 3 साठी आणि एक व्याख्या घेणार एमपीएससी साठी. क्लास 3 ची व्याख्या घेऊ. भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. सेकंड व्याख्या घ्या. ठीक आहे एमपीएससी साठी. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. त्यानंतर परत अजून एक तिसरी व्याख्या घेऊ. ठीक आहे. भाषेचे व्यवहार म्हणजेच भाषेचे देवाणघेवाण, भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावे. यासाठी काही नियम, थोडा आवाज कमी करा. बघा व्याख्या काय. भाषेचे व्यवहार म्हणजे भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावे यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. त्यास व्याकरण म्हणतात. ठीक आहे. परत एक शेवटचा पॉइंट. लिहून व्याकरणाला महर्षी पतंजली स्टार मारा. व्याकरणाला महर्षी पतंजली याने शब्दानुशासन म्हटलेलं आहे. शब्दानुशासन म्हटलेले आहे. ठीक आहे. लिहून घ्या. चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. आणि जर इथं परत तुमच्या जवळ व्यवस्थित लिहून नसेल तर घरी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आपलं जे युट्यूब चॅनलचं नाव आहे ते ऑलरेडी राहुल क्लास अकॅडमी चंद्रपूरच आहे. ठीक आहे. जशाला सर जाऊ शकता, तिथं बघू शकता किंवा ग्रुपवर तुम्हाला लिंक येणारच याचं. ठीक आहे. अगदी बेसिक पासून आपण युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ लाईव्ह लेक्चर पाठवत आहोत. ठीक आहे. पण सर्वच लेक्चर येणार नाही. ठीक आहे. फक्त काय लेक्चर, बाकी सर्व क्लासमध्येच होणार. ठीक आहे. तर बाकीचं राहिलेलं बघू आता मराठीच्या उद्याच्या लेक्चरमध्ये. आता स्टार्ट होईल गणिताचं.